राज्यस्तरीय महसूल क्रीडा व संस्कृती स्पर्धा 2025 नांदेड येथे 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महसूल क्रीडा व संस्कृती स्पर्धा होत आहे। त्या अनुषंगाने मैदानी खेळासाठी मैदान तयार करण्यात आलेले आहे। विविध स्पर्धेसाठी अवध्यात क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे। नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, नोंदणी व मुद्रांक विभाग, भूमी अभिलेख विभाग या विभागातील जवळपास 2.5 ते 3,000 अधिकारी व कर्मचारी खेळाडू सहभागी होणार आहेत। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे। यावेळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची उपस्थित राहणार आहेत। राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धात व्हॉलीबॉल, लॅन टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी, खो खो, क्रिकेट इत्यादी खेळांचा स्पर्धा होणार आहेत। यात मैदानी खेळ पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुलन येथे होणार आहे। दरम्यान स्पर्धेत तयारी दृष्टीने मैदानी खेळाचे सराव सुरू आहे। श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम येथील मैदानावर क्रिकेट तर स्टेडियमच्या बाजूला असलेल्या इंदिरा गांधी मैदानावर कबड्डी, खो खो आणि जिल्हा क्रीडा संकुल हॉलमध्ये महिला व पुरुष बॅडमिंटन, कॅरम, टेनिस टेबल, बुद्धिबळ इत्यादी खेळणार आहेत। पीपल्स कॉलेजच्या मैदानावर फुटबॉल व सायन्स कॉलेजच्या मैदानावर व्हॉलीबॉल, लॅन टेनिस, महिलेची रिंग टेनिस खेळ होणार आहे। यावेळी माननीय जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले यांनी स्वतः फिरवून सर्व क्रीडा मैदानाची पाहणी केली। सर्व जिल्ह्यातून येणाऱ्या महसूल क्रीडा खेळाडू यांची राहण्याची, जेवणाची व मैदानावर घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यावर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहे आणि राज्याचं जे आयोजकपद आहे ते यावेळेस नांदेडकडे आहे आणि 21, 22, 23 असं 3 दिवस क्रीडा आणि सांस्कृतिक अशा स्पर्धांचं सगळं एक वेळापत्रक आपण जाहीर केलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे आपल्या विभागाचे मंत्री आहेत, आपले कुटुंब प्रमुख आहेत, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे माननीय नामदार पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, सर्व आपल्या जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी, आपल्या विभागातील कलेक्टर्स, राज्यातील कलेक्टर्स, सर्व विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार असून याच्यामध्ये 92 क्रीडा प्रकार आहेत आणि या नांदेडमध्ये त्या दृष्टीने जे तयारी झालेली आहे, सर्व क्रीडाचे जे मैदान आहेत ते रेडी आहेत। सर्व खेळाडूंची निवासाची, भोजनाची, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाली आहे, पार्किंगची व्यवस्था झालेली आहे आणि ही सगळं स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्ही पूर्ण तऱ्हेने सज्ज आहोत। ही जी स्पर्धा आहे ती सर्वांना खुली आहे। इनफॅक्ट आम्ही असं आवाहन आपल्यामार्फत करतो आहे की आपण जास्तीत जास्त या क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा, कारण हे राज्य पातळीवरचे अधिकारी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने खेळणारे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचा फायदा आपले जे जिल्ह्यातले जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांना पण निश्चितपणे होईल। आणि ऑलरेडी आपण यावर्षी नांदेडनी 19 नॅशनल गेम्सचं आयोजन केलेलं आहे, तर ते बघता, ही स्पर्धा बघता आपल्या पुढच्या काळामध्ये स्पोर्ट हब तयार करण्यासाठी नांदेडला याचा निश्चित उपयोग होईल आणि जास्तीत जास्त एक स्पर्धेचं वातावरण किंवा क्रीडा सगळ्या संस्कृतीशी पूरक सगळं कल्चर आपल्या जिल्ह्यात या निमित्तानं तयार होईल असा आमचा प्रयत्न राहील। या स्पर्धेसाठी आपण माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना विनंती केलेली आहे। माननीय नामदार अतुलजी सावे साहेब, आपले जे पालकमंत्री आहेत, महसूल विभागाचे माननीय राज्यमंत्री योगेशजी कदम, पण त्यांचं आमंत्रण आपण दिलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार सर, सर्व विभागीय आयुक्त राज्यातले, सर्व जिल्हाधिकारी या सगळ्यांची उपस्थिती असणार आहे। आम्ही प्रयत्नशील आहोत की माननीय मंत्री महोदय येतील।